नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2026 आयोजित केली जाणार आहे आणि यासाठी दिव्यांग उमेदवारांबाबत काही मार्गदर्शक सूचना आहेत. या महत्त्वपूर्ण सूचना दिव्यांग उमेदवारांना आपल्या माध्यमातून पोहोचतील यासाठी हा व्हिडिओ. तर दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी लेखनिक आणि अनुग्रह कालावधीबाबत महत्त्वपूर्ण सूचना आहेत. याच्यामध्ये फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित आणि किमान 40% कायमस्वरूपी जे विकलांग उमेदवार आहेत त्यांना लिहिण्यासाठी जर ते सक्षम नसतील तर परीक्षा प्रयोजनार्थ गुणवत्तेनुसार लेखनिकांची मदत घेता येणार आहे आणि अनुग्रह कालावधीसुद्धा त्यांना अनुज्ञेय राहणार आहे. तर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्र उमेदवारांना लेखनिकाची मदत घेता येणार आहे. अनुग्रह कालावधीसुद्धा आवश्यक असल्यास मागता येणार आहे. तर अशा अर्ज संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक यांच्याकडे पूर्वपरवानगी घेऊन करणं शक्य आहे. तर अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याची विहित पद्धतीने पूर्वपरवानगी जर घेतली नसेल तर ऐनवेळेस लेखनिकाची मदत घेता येणार नाही आणि अनुग्रह कालावधीसुद्धा अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे किमान 40% विकलांग असलेल्या आणि लिहिण्यासाठी कायमस्वरूपी वेगावर मर्यादा असल्याबाबत फिजिकल लिमिटेशन टू राईट इन्क्लुडिंग दॅट टू स्पीड. तर यासाठी शासनाचं एक पत्र आहे 2017चं. या पत्राच्या अनुषंगाने जो नमुना आहे त्यानुसार उमेदवारांनी लेखनिकाची सेवा किंवा अनुग्रह कालावधी देण्याबाबत विचार करण्यात येतो. यासाठी उमेदवारांनी स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. त्याच्या मानधनाची व्यवस्थासुद्धा त्या उमेदवारालाच करावी लागणार आहे. लेखनिकासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की जो लेखनिक असेल तो इयत्ता 12वीच्या आतील असावा. म्हणजे 12वीच्या आतील तो असावा आणि त्याचा 28/6/2026 रोजी 19 वर्षापेक्षा त्याचं वय जास्त नसावं. म्हणजे आपण सध्या इयत्ता 11वीला आणि आता जो 12वीला गेला असेल त्या विद्यार्थ्याची आपण निवड करू शकतो. 12वी परीक्षा दिलेला उमेदवार आपल्याला घेता येणार नाही. कुटुंबातील व्यक्तीस स्वतःचा मुलगा किंवा मुलगी यांना लेखनिक म्हणून सेवा देता येणार नाही. तर तो अन्य कुटुंबातील किंवा कोणीतरी मित्राचा मुलगा, मुलगी किंवा आपला विद्यार्थी किंवा कोणीतरी असावा. परीक्षेच्या वेळी उमेदवार तसेच लेखनिक यांनी विहित नमुन्यामध्ये जो प्रपत्र 3मध्ये नमुना दिला आहे त्याच्यासह लेखनिकाच्या फोटोसह संयुक्त हमीपत्रसुद्धा आणि घोषणापत्र भरून देणं आवश्यक आहे. विहित नमुन्यात संपूर्ण भरलेले हमीपत्र, घोषणापत्र शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक यांनी प्रतिस्वाक्षरी करून परीक्षा सुरू होण्यापूर्वी समावेशक किंवा केंद्र संचालक यांना तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. त्याशिवाय लेखनिकाची व्यवस्था अनुज्ञेय ठरणार नाही. उमेदवाराने स्वतः व्यवस्था केलेल्या लेखनिकाच्या गैरवर्तनाची जबाबदारीसुद्धा संबंधित उमेदवाराची राहील. लेखनिक आणि उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही किंवा इतर उमेदवारांची एकाग्रता भंग होणार नाही याची दक्षतासुद्धा उमेदवारास घ्यावी लागेल. परीक्षा परिषदेकडून पर्यवेक्षक यंत्रणेकडून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास उमेदवार व लेखनिकावरील इतर कायदेशीर कारवाई संबंधित उमेदवारी रद्द करण्यात येणार. लेखनिकाने स्वतः प्रश्नपत्रिका सोडवायच्या नसून उमेदवारास कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा सूचना करायच्या नसून उमेदवाराकडून फक्त तोंडी सूचनात आलेली उत्तरच त्यांनी नोंदी करायच्या आहेत. अनुग्रह कालावधी पण आहे की फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, डिस्लेक्सिया बाधित जे व्यक्ती असतील त्यांनाच अनुग्रह कालावधी आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचं एक वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल. प्रत्येक तासाला 20 मिनिटे याप्रमाणे अतिरिक्त वेळ दिला जाईल. अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्याला त्या विहित नमुन्यातलं प्रपत्रसुद्धा भरणं आवश्यक आहे. या प्रकारे हे प्रपत्रसुद्धा नमुना यासोबत आहेत. या नमुन्यानुसार ही माहिती भरून संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करणं आवश्यक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हे पत्र आहे आणि दिव्यांग यात पात्र उमेदवार असतील यांच्यासाठी अतिरिक्त वेळ आणि लेखनिकाची मदत याचा फायदा घेता येणार आहे. TET पास होण्यासाठी निश्चितच दिव्यांग उमेदवारांसाठी ही एक चांगली बाजू होणार आहे. तर निश्चित याचा उपयोग आपण करावा. ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची असेल त्यांना नक्की पोहोचवा आणि संबंधित दिव्यांग उमेदवाराला निश्चित याचा लाभ होईल यासाठी प्रयत्न करा. सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.